लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान मंडळी आज पार पडलं. पण आश्चर्याची बाब म्हणजे महायुतीकडून अजूनही 7 मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. इतकंच काय तर महाविकास आघाडीतल्या काँग्रेसचेही मुंबईतील 2 उमेदवार अजूनही निश्चित व्हायचेत. महायुतीच्या उमेदवारी जाहीर न झालेल्या 7ही जागा या मूळ शिवसेनेच्या वाट्याच्या आहेत. पण भाजपनं त्यावर दावा केल्यानं शिंदेंच्या शिवसेनेची झालेली कोंडी अजूनही सुटत नाहीये. महायुतीच्या उमेदवार घोषणेमधली ही दिरंगाई आता एवढी मोठी झाली आहे की छगन भुजबळांनी नाशिकच्या उमेदवारीच्या शर्यतीतून चक्क माघार घेऊन टाकली. पाहूयात त्याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाचा खास रिपोर्ट. महायुतीमधल्या 3 पक्षांमध्ये एकेका जागेसाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना हक्काची भाषा करतायत, तर भाजपला जिंकून येणारेच उमेदवार हवेत. शिंदे, फडणवीस, अजित पवार या 3 नेत्यांमध्ये जागा वाटप निश्चित झालेलं असलं तरी उमेदवार मात्र निश्चित होत नसल्यानं अंतिम काहीच होत नाहीये. महायुतीचे अजून 7 जागांवरचे उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. यामध्ये दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि संभाजीनगर या जागांचा समावेश आहे. समन्वयातनं जागांची चर्चा होते, वाटप होतं. आमच्या 4-5 जागा राहिल्यात. बऱ्यापैकी सगळं समन्वयातनं त्या ठिकाणी सेटल झालंय. उरलेल्या जागांच्या संदर्भात सुद्धा गुण्या गोविंदानं समन्वयातून त्या ठिकाणी मार्ग निघेल. त्यामुळे माझी जागा की तुझी जागा यापेक्षा शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली या राज्यातील जनता मोदी साहेबांना या देशाच्या हितासाठी पुन्हा पंतप्रधान करायचं आहे ही भावना सगळ्यांची असल्या कारणानं अजिबात जागा वाटपामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. महायुतीमध्ये उमेदवार निश्चितीमध्ये अनेक गोष्टींवर विचार केला जातोय. प्रतिस्पर्धी उमेदवार जाहीर झालेले असल्यानं आपला उमेदवार जिंकणाराच असावा यावर सध्या भर दिला जातोय. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ परंपरेनं शिवसेनेचा, पण यावेळेला भाजप या मतदारसंघावर दावा सांगताय. शिंदेंनी मिलिंद देवरा, यशवंत जाधव यांची नावं सुचवलेली आहेत. भाजपनं राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यांची नावं तयार ठेवली आहेत. आता ही जागा नेमकी कुणाच्या पारड्यात पडते ते पाहावं लागेल. शिवसेनेचे अरविंद सावंत 2 वेळेला जिंकलेले असल्यानं महायुती तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत. मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांनी महिन्याभरापूर्वीच हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीरही केलेली आहे. पण भाजपला गोडसे जिंकून येतील असं वाटत नाही. त्यामुळे त्यांच्याऐवजी छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवर भाजप विचार करत आहे. अमित शहांनी तर भुजबळच लढतील असं स्पष्ट देखील केलं होतं. पण 3 आठवडे होऊन सुद्धा घोषणा होत नसल्यानं भुजबळांनी थेट निवडणुकीतूनच माघार घेतली आहे. विरोधी पक्षाचे जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आणि ते कामाला लागले. म्हणजे आज जवळजवळ 3 आठवड्यापेक्षा जास्त ते त्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत. आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसानसुद्धा होऊ शकतं. मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला आणि इतरांना सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे. मुंबईतल्या उत्तर पश्चिम या मतदारसंघातही शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाकडनं अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर होऊन आता महिना होत आला. गजानन कीर्तीकरांनी ही जागा 2 वेळेला जिंकली, पण यावेळेला त्यांनी निवडणुकीतनं माघार घेतल्यानं शिवसेनेला उमेदवारच सापडेना. शिवसेनेनं दिलेल्या नावांमध्ये भाजपला विश्वास वाटत नसल्यानं या जागेवरच्या उमेदवारीचं खोंगडं अजूनही भिजतच पडलंय. उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपच्या पूनम महाजन या 2 वेळेला खासदार झालेल्या आहेत, पण यावेळेला त्यांच्या उमेदवारीची घोषणा भाजपनं अजून केलेली नाही. इथं महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. उज्ज्वल निकम यांच्याही नावाची चर्चा सुरू झालेली होती, पण तिला काहीच आधार नव्हता. मुंबईबद्दल मी विचारेन, तुमच्या नावाची जोरदार चर्चा याच मतदारसंघात. गोल फिरू नका मला, तुम्ही लढणार का नाही? आम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या कोर कमिटीला माझ्या सहित सगळ्यांनी पूनम महाजन यांना तिकीट दिलं पाहिजे असं मत केंद्रीय नेतृत्वाकडे मांडलं आहे. आता केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल तो देवेंद्रजींशी जी चर्चा करेल
त्यानंतर अंतिम निर्णय होईल, पण पूनम महाजनांना दिली पाहिजे आमचं मत आहे. आणि हे पक्षश्रेष्ठी पॉझिटिव्ह आहे त्या संदर्भात? मला वाटतं तो योग्य निर्णय घेतीलच आणि देवेंद्रजींशी बोलतीलच. पण तुम्हाला जर लढायला सांगितलं लढाल? मी विधानसभेत खुश आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनलाय. शिवसेनेच्या राजन विचारे यांनी 2 वेळेला इथं विजय मिळवला, पण ते शिंदेंसोबत न जाता उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. त्यामुळे यावेळेला भाजपनं या मतदारसंघावर दावा केलाय. 1989 आणि 1991च्या निवडणुकीत भाजपचे राम कापसे ठाण्याचे खासदार झाले होते, पण त्यानंतर शिवसेनेचे प्रकाश परांजपे 4 वेळेला जिंकले. एकनाथ शिंदे यांचा हा घरचा मतदारसंघ असल्यानं ते सोडायला तयार नाही. रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक आणि नरेश मस्केंना शिवसेना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे, पण भाजपला हे तिघेही राजन विचारे यांना हरवतील असं वाटत नाही, असं सूत्र सांगतायत. भाजपच्या या अटी शर्तींमुळे शिवसेना आता चांगलीच पेचात पडली आहे. भाजपनं आधी गणेश नाईक, त्यानंतर संजीव नाईक अशी नावं देखील चाचपून पाहिली आहेत. पालघरचंही तसंच आहे. राजेंद्र गावित हे शिवसेनेचे खासदार आहेत. 2018च्या पोटनिवडणुकीमध्ये ते भाजपच्या तिकिटावर जिंकलेले होते, पण 2019ला शिवसेनेनं या जागेवर दावा सांगितला आणि राजेंद्र गावितांना आपल्याकडे घेऊन खासदार बनवलं. इथं उमेदवारीचे दावे जास्त नाहीत, पण राजेंद्र गावितांनी धनुष्यबाणावर लढावं की कमळावर असा एकूण वाद आहे. महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा 2 जागांची घोषणा अद्याप बाकी आहे. मुंबईत काँग्रेसच्या वाट्याला 2 जागा आलेल्या आहेत. यामध्ये उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई हे 2 मतदारसंघ आहेत. काँग्रेसनं 1 पाऊल मागे घेत जागा वाटप मान्य करून काही नावं दिल्लीला पाठवलेली आहेत. उत्तर मध्य मुंबईसाठी वर्षा गायकवाड, भाई जगताप, नसीम खान आणि सुरेश शेट्टी ही 4 नावं पाठवल्याची माहिती मिळतेय. तर उत्तर मुंबईसाठी भाई जगताप आणि जिल्हाध्यक्ष कालू बुधेलिया यांची नावं पाठवली आहेत. तेजस्वी घोसाळकर यांनी जर काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर त्यांच्याही नावाचा विचार केला जाणार आहे. उत्तर मध्यमधून मी स्वतः तिकीट मागितलेले आहे. वर्षाताई गायकवाड जे आमच्या मुंबईचे अध्यक्ष आहेत त्याही मागितलेले आहे. नसीम खान जे ज्येष्ठ म्हणजे आमचे नेते आहेत, मंत्री राहिलेले आहेत, त्यांनी मागितलेले आहे. सुरेश शेट्टी ज्येष्ठ मंत्री राहिलेले आहेत. मी त्यांच्याबरोबर NSUI पासून काम केलेलं आहे. या सगळ्यांनी तिकीटं मागितलेली आहेत. त्यामुळे आमच्याकडे तेवढी लोकशाही आहे की आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी काँग्रेसचा फॉर्म भरून आम्ही तिकीट मागितलं. ज्याला कोणाला हे मिळेल उमेदवारी त्याला बहुमताने जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याचं काम काँग्रेस पक्षाचे सगळे नेते करतील. इंडिया आघाडीचे सगळे आमचे सहकारी करतील आणि महाविकास आघाडी एक वेगळ्या प्रकारे या इथे लढून इतिहास घडवेल. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष असल्यानं जागा वाटपाचं गुऱ्हाळ काही संपता संपत नाहीये. त्यातही भाजपनं 400 पारचा नारा दिल्यानं प्रत्येक जागेचा सांगोपांग विचार केला जात आहे. जागा कुणाची यापेक्षा जिंकणारा आहे का यालाच प्राधान्य दिलं जात आहे. राजू सोनवणे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.